एक्झाम आहे त्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये कोणकोणती प्रश्न आली होती आणि त्यांचे उत्तरे काय असतील या उत्तरामध्ये यावेळचा प्रश्नसुद्धा कन्सेप्च्युअली पार्टवर आलेला आहे. खूप फॅक्च्युअल डाटा आपल्याला बघायला मिळत नाही आणि उत्तरे आपल्याला सर्व उत्तरे आपल्याला मिळतील. ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघूया की 2023-24 हा प्रश्न अपेक्षितच होता की बजेट 2023-24 मध्ये जो आत्ता बजेट मांडला गेला त्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्राला प्राधान्यक्रम दिलेली होती. तर ती प्राधान्यक्रमाचा जर आपण विचार केला तर सप्तर्षी त्याला म्हटलं गेलं होतं. 7 किंवा 7 घटक महत्त्वाची क्रमामध्ये अग्रक्रमामध्ये नोंदवण्यात आली होती. त्यामध्ये होती सर्वसमावेशक विकास, दुसरं होतं शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे, त्यानंतर होतं पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, चौथा ऑप्शन होता क्षमता डेव्हलप करणे, नंतर होतं हरित वाढ, त्याला आपण ग्रीन ग्रोथ म्हणता येईल, त्याच्यानंतर होतं युवा यंग पॉवर्स आहे ना, युवा शक्ती, आणि शेवटचं होतं आर्थिक क्षेत्र. तर यामध्ये सर्व घटक आपल्याला सर्वसमावेशक विकास हा सुद्धा होता, हरित वाढ सुद्धा होतं, युवा शक्ती पण होतं आणि आर्थिक क्षेत्र होतं. तर याचं योग्य उत्तर आपल्याला अ, ब, क आणि ड ही चारही योग्य उत्तरे आहे किंवा चौथा हा करेक्ट आन्सर आहे. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना जी सुरू केली ज्याला म्हणतो आपण की नॅशनल कॅलॅमिटी रिलीफ फंड ज्याला म्हणतो, ती जी आहे ती योजना कशाचं तर याच प्रमाणात चालू केली होती. ती होती 75-25च्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस 12व्या वित्त आयोगाने रिकमेंडेशन दिलेली आहे. तर योग्य उत्तर असेल नंबर 3. नेक्स्ट 23वा UGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश. तर इथं आपण जनरल जरी लक्षात ठेवलं की UGST, स्टेट GST, IGST आणि सेंट्रल GST असं जरी आपण त्याला कॅल्क्युलेट केलं तर UGST मध्ये याला आपण यू किंवा UTGST म्हणू, युनियन टेरिटरी गुड अँड सर्व्हिस टॅक्स. तर UTGST जनरली कोण करतं तर केंद्रशासित प्रदेशाकडे प्रदेशाद्वारे गोळा केली जातात. तर आपल्याला याचा हा चुकीचं उत्तर म्हणता येईल. दुसरं IGST जी असते ती केंद्र सरकारकडे आपल्याला सांगता येईल. कोण फक्त केंद्र सरकार करतं, राज्य सरकारे नाही. तर याचं अ आणि ब तर वरीलपैकी किंवा दोन्ही अ आणि ब अयोग्य आहे असं आपल्याला नंबर 3चं संभाव्य उत्तरामध्ये सांगता येईल. नेक्स्ट खालील निकषाच्या आधारे 11 आणि 12 2011 आणि 2012 मध्ये जी नियोजन आयोगाने जे दारिद्र्य रेषा जी ठरवली गेली होती त्याचं उत्तर कोणतं असेल तर दारिद्र्य रेषा एकदम सोपी आहे. 11-12 मध्ये जी होती ती 806 शहरी भागासाठी आणि 1000 होती शहरी भागासाठी, ग्रामीणसाठी 816. याला जरी आपण कॅल्क्युलेट केलं तरी हे किती येतं जर प्रतिदिन, आता हे महिन्यासाठी आहे ठीक आहे, प्रति महिना, आणि हा याचं करेक्ट आन्सर आहे. जर आपण यालाच बघितलं जर महिना प्रतिदिन काढलं तर 33 रुपीज नियर अबाउट येतात. तर 33चं ऑप्शन नाही आहे. शहरी भागासाठी 32 रुपये लिहिले आहे आणि ग्रामीण भागासाठी 47. तर हा दुसरा पण चुकलेला आहे, तिसरा पण चुकलेला आहे. तर आणि यापैकी तर नाहीच नाही. तर योग्य उत्तर कोणतं होणार 24चं नंबर 1. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे 1. नेक्स्ट विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. विशेष याला म्हणतो आपण स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा 4th 5 इयर प्लॅनमध्ये कोणत्या तर 4th 5 इयर प्लॅनमध्ये याला काय करण्यात आलं होतं सुरुवात करण्यात आली होती. याचं उद्दिष्टच होतं की जे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये जसं दुर्गम भागातील क्षेत्र असतील, दुष्काळग्रस्त भाग असेल, डोंगराळ भाग असेल, आदिवासी एरिया असेल, ड्रॉट प्रॉन एरिया असेल, या भागामध्ये काय करणं विकास करणं किंवा विकास कार्यक्रम राबवणे हे याचं उद्दिष्ट होतं. आणि याच अंतर्गत आपण ड्रॉट प्रॉन एरिया प्रोग्राम असेल किंवा हिल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल हे सर्व प्रोग्राम त्या अंतर्गत करण्यात आली होती. आणि म्हणून याचं उत्तर कोणकोणतं असेल दारिद्र्य निर्मूलनाचा प्रोग्राम नव्हता तर हा होता एक डोंगराळ आणि आदिवासी भागात विकास करणं, त्याच पद्धतीने दुष्काळग्रस्त ड्रॉट प्रॉन एरिया भागाचा विकास करणे. ठीक आहे, ग्रामीण भागात औद्योगिकरण आणि हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह नव्हते. तर हे कशासाठी तयार करण्यात आले होते ब आणि क. तर आपल्याला ऑप्शन पण दिसतोय ब आणि क. तर याचं योग्य उत्तर 3रं आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट राजकोषीय नीतीची साधने. सिंपल आहे, राजकोषीय नीती त्याला म्हणतो आपण काय म्हणतो फायनान्स किंवा फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसीचं मेन काय असतो
तर ते असतं गव्हर्नमेंट्स इन्कम अँड एक्सपेंडिचर. जर आपण याची साधने बघितली तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर अँड खर्चाच्या बाबतीमध्ये वित्तीय साधने जर बघितली, फिस्कल पॉलिसी जर आपण बघितलं तर एक कोणतं येणार, एक साधन असेल सार्वजनिक खर्च, व्यय आणि सार्वजनिक कर्ज, त्याला म्हणून आपण पब्लिक स्पेंडिंग अँड पब्लिक डेप्ट. आणि दुसरं येणार करारोपण, मध्ये त्याला म्हणून आपण टॅक्सेशन अँड बजेट. तर आपण हे 2 पॉईंट, लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना आणि संसद आणि हे प्रशासन आपल्याला काढते, त्यामुळे अ आणि क. तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे, तर ते 4th ऑप्शन. तर 726 जो प्रश्न आहे त्याचा आपल्याला उत्तर सांगता येईल, तो आहे 4था. नेक्स्ट, मानवी विकास निर्देशांक बहुआयामी विकासामध्ये कोणतं एक, त्याला आपण बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणतो, मल्टी पॉवर्टी. ठीक आहे, तर मल्टी पॉवर्टी इंडेक्स जो आहे त्याला आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो. त्यामध्ये 3 बाबी प्रामुख्याने बघितल्या जातात आणि यावर बऱ्याचदा प्रश्नसुद्धा आलेला आहे, आजही प्रश्न आलेला आहे आजच्या पेपरमध्ये. ते आहे आरोग्य, दुसरं आहे शिक्षण आणि तिसरं आहे राहणीमान. तर याचं उत्तर कोणतं येणार, अ, क आणि ड. तर 3 हा राईट ऑप्शन्स आपल्याला सांगता येईल. सर्व सोपे क्वेश्चन होते. त्याचनंतर येतो सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना. जवाहर ग्राम समृद्धी योजना आहे ही 99 मध्ये आणली होती. त्यानंतर 2001 मध्ये या 2 ज्या स्कीम्स आहे, एक आहे EWS ज्याला म्हणतो आपण कोणती EAS, एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम. ठीक आहे, तर एक स्कीम आहे इन्शुरन्स एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम आणि दुसरा आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. या मिळून जी योजना तयार केली गेली ती होती संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ते 2 योजना मर्ज करून 2001 सप्टेंबर महिन्यामध्ये 25 सप्टेंबरला अंमलात आणली गेली. तर याचं उत्तर कोणतं असेल, पहिला. 28 नंतर येतो 29 वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक याला म्हणतो आपण FRBM ॲक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003. त्याच्यानंतरही बरं 2004चा सुद्धा ॲक्ट आलेला आहे. तर 2003 मध्ये जेव्हा पहिला हा ॲक्ट आणला गेला आणि 2004 मध्ये अंमलात आणला गेला, त्यावेळेला जी टार्गेट ठेवली होती ती टार्गेट ठेवली होती 2008-09 पर्यंत महसुली तूट कमी करणे आणि त्यासाठी उपाययोजना योजने हा त्याचं काय होतं करणे आवश्यक आहे. यासाठी FRBM ॲक्ट पारित करण्यात आला होता. तर याचं उत्तर येणार 2008-2009 म्हणजे दुसरा आन्सर. नेक्स्ट, खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम योजना जी आहे ती तेल पाम योजना केंद्र सरकारने 2021 म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये सुरू केलेली आहे. तर याचं सुद्धा उत्तर काय आहे, 4था. नेक्स्ट, पीक विविधीकरण कार्यक्रम त्याला म्हणतो आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम ची उपयोजना म्हणून राबवण्यात आली होती. ती योजना होती राष्ट्रीय कृषी विकास योजना. त्याला म्हणतो आपण राष्ट्रीय कृषी विकास योजना. तर याचं उत्तर कोणतं आहे, यामध्ये काही एक्सप्लेनेशन्स आपण इन डिटेलमध्ये बघायचं असेल तर ही योजना केव्हा आली, काय त्याचं डिटेलिंग होतं त्यावर असेल. तर म्हणून याचं उत्तर काय आहे, 2. नेक्स्ट, 2021-22 दरम्यान M3 मध्ये काय असतो तर लिक्विडिटी 2. आता जे नवीन पद्धत आली आहे त्यामध्ये M1, M2 आणि M3 दाखवले जातात आणि त्याचबरोबर लिक्विडिटी दाखवली जाते L1, L2, L3 आणि पैसा जो मोजला जातो M0, M1, M2 आणि M3. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या ठेवी राहत नाही. त्याच्यामुळे आपण काय येणार, बँकाकडील मुदत ठेवी आणि बँकाकडील मागणी ठेवी यांचा समावेश होतो. तर आन्सर राहणार क आणि ड. तर क आणि ड चं ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. तर दुसरा हा राईट आन्सर आपल्याला सांगता येईल. नंतर येतो नेक्स्ट, उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना. उज्ज्वल डिस्कॉम योजना जी आहे ती राज्य सरकारांसाठी केंद्र सरकारने सुरू करण्यात आली होती. तर ती राज्य सरकारची योजना नाही, जी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. जे प्रत्येक म्हणजे जे राज्य आहे त्या राज्यामधल्या ज्या वीज उत्पन्न किंवा विपणन करणाऱ्या ज्या काही कंपनी आहे त्यांच्या स्टेबिलिटीसाठी ही योजना किंवा या योजनेची सुरुवात केली होती. राज्यातील मालकींच्या वीज वितरण कंपन्या ज्याला डिस्कॉम म्हणतो त्यांचं ऑपरेशनल आणि आर्थिक उलाढाल्यासाठी उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स स्कीम सुरू करण्यात आली होती. तर ती केंद्र सरकारद्वारा सुरू करण्यात आलेली आहे.
ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कल सुधारणा जी सुरू होते ती होते चेलैया, डॉक्टर आर राजा जे चेलैया. यामध्ये नियमित प्रश्न येतात. एक येतं उदारीकरणासंदर्भात, एक येतो करासंदर्भात, एक येतं मनी कन्व्हर्टिबिलिटी किंवा रुपी कन्व्हर्टिबिलिटी ज्याला म्हणतो आपण, रुपयाचे परिवर्तन, आणि त्याचनंतर येतं बँकिंग सुधारणा. तर नेहमी 1991च्या हे विचारले जातात. तर ते योग्य उत्तर कोणतं असेल? राजा चेलैया कमिटी स्थापन केली होती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स संबंधात. त्याला म्हणतो आपण टॅक्स रिफॉर्म कमिटी, टॅक्स TREF, ठीक आहे, TRC. नंतर येतं 2011-12. जर आपण 68 याचं बऱ्याच बुक्समध्ये वगैरे आपल्याला हे उत्तर बघायला मिळणार नाही, पण याचा जो रेफरन्स आहे तो आहे 68 नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन जी असते, ज्याला आपण NSSOच्या फेऱ्या म्हणतो. त्या फेऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आपला जो रोजगार आहे किंवा श्रमशक्ती आहे, ती श्रमशक्ती सर्वात जास्त स्वयंरोजगारामध्ये आहे, नंतर नियमित आणि मग प्रासंगिक. तर हे थोडंसं जर या प्रश्नाला व्यवस्थित बघितलं असतं तर हा लॉजिकल सुद्धा प्रश्न आहे की सर्वात जास्त भारतामध्ये जे श्रमशक्ती आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? तर सेल्फ एम्प्लॉईड. त्यामध्ये ॲग्रिकल्चर येतं, दुकानं येतात, बऱ्याचशा बाबी येतात. तर याचं उत्तर होतं 35चं 1 हा करेक्ट आन्सर असेल. ओके, तर थँक्यू मित्रांनो. हे आपलं एकूण पूर्ण 35 जे क्वेश्चन म्हणजे 15 क्वेश्चन्स आहे इकॉनॉमीचे ते आपण सांगितलेले आहे. तर इकॉनॉमिक्सचे मॅक्सिमम यामधले जे क्वेश्चन्स आहे ॲनालिसिस करून करेक्ट